बघा, लक्षात घ्या, शिंदे सेनेमध्ये मान सन्मानाचा विषय पण असतो. त्यांचं जिथे ते पक्षात होते त्यांना तिकडे काय मान सन्मान मिळत नव्हता. त्यांचं कोण ऐकून घेत नव्हतं, त्यांच्या कोण संपर्कात नव्हतं, नेते भेटत नव्हते. हा सगळा विषय आहेच ना. आता ती चीड निर्माण होणार. अच्छा, इथे शिंदेसाहेब 24 तास अवेलेबल आहेत, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना न्याय मिळतो. माझ्यासारखा माणूस 10 वर्ष जो प्रक्रियेच्या बाहेर होता, आज आमदार झाला ना शिंदेसाहेबांमुळे. हा सगळा विषय असतोच ना. माना सन्मानाचा पण विषय असतो. कामं तर झालीच पाहिजे. सन्माननीय उद्धव साहेबांनी ही खबरदारी फार अगोदर घ्यायला पाहिजे होती. तेव्हा त्यांनी पक्षावर लक्ष दिलं नाही. आता सगळं पायाखालची जमीन निसटून गेल्यानंतर आता कसली खबरदारी घेतात? ठाकरेंच्या शिवसेनेतले आमदार खासदार काय पक्ष सोडतायत? मानापमान तर इतर पक्षांमध्ये सुद्धा होत असतात. मग ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार आणि ते त्यांना विचारा ना, ज्यांना मान सन्मान मिळत नाही. आणि एकनाथ शिंदेला ठाकरेंच्या शिवसेनेतले एवढं राष्ट्रवादीच्या मतांवर निवडून आलेले आहेत. हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग निवडणूक सतीश पाटील काय म्हणतात? त्यांच्या बोलायला काय महत्व नाही. पण मग राजीनामा देऊन